सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते। श्री रेणुका माता की जय, श्री दुर्गा माता की जय, श्री कुलस्वामिनी माता की जय, नवचंडी माता की जय। श्री स्वामी समर्थ। तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे। 9 दिवसामध्ये देवीची 9 रूपामध्ये पूजा केली जाते आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळा विशिष्ट असा रंग आणि वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जाते। चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया 9 दिवसामध्ये देवीला कोणता नैवेद्य अर्पण केला जातो आणि कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात। त्याचसोबत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। श्री स्वामी समर्थ। पहिली नवरात्री आहे, पहिली माळ आहे 3 ऑक्टोबर 2024। वार आहे गुरुवार। देवीचे रूप आहे शैलपुत्री। नैवेद्य आहे शुद्ध तुपाचा, म्हणजेच तुपातील कोणताही पदार्थ चालतो किंवा तूपही चालते। फळ प्राप्ती, आयुष्यात धन समृद्धी येते। रंग आहे पिवळा। नवरात्री दुसरी माळ आहे 4 ऑक्टोबर 2024। वार आहे शुक्रवार। देवीचे रूप ब्रह्मचारिणी देवी। नैवेद्य साखरेचा आहे, बत्ताशे सुद्धा चालतात साखरेचे। फलप्राप्ती, घरातील मंडळींना दीर्घायुष्य लाभते। रंग आहे हिरवा। नवरात्रीतील तिसरा दिवस 5 ऑक्टोबर 2024। देवीचे रूप चंद्रघंटा। नैवेद्य दूध अथवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थाचा, म्हणजेच खीर, बासुंदी कोणताही चालतो किंवा दूधही चालते। फलप्राप्ती, आयुष्यातील दुःख दूर होतात। रंग आहे राखाडी, म्हणजेच ग्रे कलर। अशा वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात। नवरात्रीतील चौथी माळ म्हणजेच नवरात्रीतील चौथा दिवस 6 ऑक्टोबर 2024। वार आहे रविवार। देवीचे रूप आहे कुष्मांडा देवी। नैवेद्य आहे मालपुआ, म्हणजेच गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून तयार केलेला पदार्थ। फलप्राप्ती, बुद्धीचा विकास होतो आणि सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात। रंग आहे नारंगी केशरी। पाचवी माळ आहे, म्हणजेच 5वा दिवस 7 ऑक्टोबर 2024। वार आहे सोमवार। रूप आहे स्कंद माता देवी। नैवेद्य आहे केळीचा। फलप्राप्ती, शरीर निरोगी राहते। रंग आहे पांढरा। 6वी माळ म्हणजेच 6वा दिवस नवरात्रीचा 8 ऑक्टोबर 2024। वार आहे मंगळवार। देवीचे रूप आहे कात्यायनी देवी। नैवेद्य आहे मध। मध म्हणजेच हनी म्हणजेच मध। फलप्राप्ती, आरोग्य संबंधी समस्या आणि भीती दूर होते। रंग आहे लाल। सर्वांचा आवडीचा रंग, अति प्रिय रंग आहे लाल। 7वी माळ म्हणजेच नवरात्रीचा 7वा दिवस 9 ऑक्टोबर 2024। वार आहे बुधवार। देवीचे रूप आहे कालरात्री देवी। नैवेद्य आहे गुळाचा। गुळ ठेवला तरी चालतो। फलप्राप्ती, अकाली येणारी संकटे आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात। नवरात्रीचा रंग आहे निळा, जे की सर्वांना अतिप्रिय आहे। 8वी माळ म्हणजेच नवरात्रीतला 8वा दिवस 10 ऑक्टोबर 2024। वार आहे गुरुवार। देवीचे रूप आहे महागौरी। नैवेद्य आहे नारळ। नारळ नसेल तर खोबरं सुद्धा चालतो। फलप्राप्ती, दुःख दारिद्र्यता दूर होते। रंग आहे गुलाबी। गुलाबी पण रंग सर्वांना अतिप्रिय आहे। नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे 9वी माळ 11 ऑक्टोबर 2024। वार आहे शुक्रवार। देवीचे रूप सिद्धिदात्री। नैवेद्य तिळाचा। फलप्राप्ती, आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्ती होते। नवरात्रीचा रंग आहे जांभळा, म्हणजेच वांगी रंग। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। लाईक करायला अजिबात विसरू नका। बाय बाय।